पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महाआरोग्य शिबिरात 570 रुग्णांची मोफत तपासणी। बाजारात दवा मिळते, दुवा मिळत नाही। हजारो रुग्णांची दुवा सरकार साहेबांना दीर्घायुष्य करते। नगराध्यक्षा नयन कुमार रावल। लोकनेते सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहर व हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर रोटरी भवन दोंडाईचा इथं मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा मासाहेब नयन कुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात शल्यचिकित्सक डॉक्टर हर्षल मिस्त्री होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, विक्रम पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांची उपस्थिती लाभली। या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 570 रुग्णांची तपासणी करण्यात आली। शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली। यामध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर हर्षल मिस्त्री, औषधी तज्ञ डॉक्टर प्रदान निकुंभ, डॉक्टर कल्पेश झंजाला, डॉक्टर मिलन धोला, डॉक्टर मितुल झंजाला आदींचा समावेश होता। रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले। तसेच गंभीर व दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी सुरत इथं मोफत किंवा माफक दरात शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून देण्याची विशेष सोय करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। यावेळी नगराध्यक्षा मासाहेब नयन कुमार रावल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सरकार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवल्यानं गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतो व त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभेल। प्रास्ताविकात प्रवीण महाजन यांनी सांगितले की दरवर्षी सरकार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया व उपचार करून हा दिवस साजरा केला जातो। ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी आहे। कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शिबिराचं कौतुक केले। यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, डॉक्टर अनिकेत मंडाले, राजेश मुणोत, भाजप शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे, गटनेते निखिल जाधव, बांधकाम सभापती मुकेश देवरे, जितू गिरासे, विजय मराठे, महेंद्र पाटील, कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, संजोग रामोळे, संजय तावडे, मनोज धनगर, महेंद्र कोळी, अनिल अगरवाल, भालचंद्र पाटील तसेच नगरसेविका वैशाली महाजन, आरोग्य सभापती सरला सोनवणे, शिक्षण सभापती वैशाली कागणे, ललिता गिरासे, भावना महाले, भारती मराठे, राणी अगरवाल, देवयानी रामोळे, मनीषा गिरासे, पूजा खडसे, रोहिणी लिंभारे यांची उपस्थिती होती। तसेच रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष कमलेश कांक्रिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश माहेश्वरी, लायन्स क्लबचे अध्यक्ष गजेंद्र घोडके, RCC दोंडाई चाकरच्या अध्यक्षा वैशाली सोनार, जॅन्ट्स सहेलीच्या अध्यक्षा मीनाक्षी जाधव, ज्येष्ठ पत्रकार JP गिरासे, मनोहर देवरे, जितेंद्र गिरासे, रणजित राजपूत, रवींद्र चौधरी, अण्णा कोळी, प्रमोद राजपूत, मंजुम पठाण, अजमल सिकलीकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी केले। सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली महाजन यांनी मांडले। एकूणच या भव्य आरोग्य शिबिरामुळे दोंडाईचं शहर व परिसरातील शेकडो रुग्णांना मोफत उपचार मिळवून मोठा दिलासा मिळाला असून हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण ठरलाय। उपसंपादक अशोक गिरासे, JBTV न्यूज, दोंडाईचा धुळे। दीर्घ आयुष्य लाभलं ते फक्त देवाचे आशीर्वाद आणि आपले सर्वांचे आशीर्वाद आणि असंच पुढे त्यांना दीर्घ आयुष्य लाभेल हे देवाची माझी प्रार्थना आहे। बघा, आज साहेबांनी त्या काळात 5 लाख रुपये रोटरीला दिले होते आणि ते 5 लाख रुपये रोटरीचे एवढंसं रोपटं माझ्याबरोबर हसवून केलेलं आहे। तर ते मला आठवण आहे जेव्हा मी अमेरिकाला होती आणि इथला फोन आला की आपल्याला रोटरीला 5 लाख रुपये लागणार आहे आणि साहेबांचं मोठं मन, त्याने 5 लाख रुपये दिले आणि आपली रोटरी एवढी वाढली। त्याचे आशीर्वाद आणि देवाची कृपाने आणि असंच ही रोटरीची आशीर्वाद होत राहील। आणि त्या काळात साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या आजीचं नाव द्या, तर आजीचं नाव दिलं पण बदली नाही, आजीचं नाव मोठ्या अक्षराने लिहायला पाहिजे, कारण की तेव्हा त्याने आपल्याला 5 लाख रुपये दिले नसतं तर मला नाही वाटत की आपली रोटरी एवढी वाढली असेल। त्या काळात जे त्याने मदत केली म्हणून आज आपण एवढे मोठे झालो।
माझी इच्छा आहे आणि माझ्या मनात खंत आहे की त्यांचं नाव मोठं द्यावं. नाव मोठं द्यावं म्हणजे नाव मोठ्यासाठी नाही, तर त्या काळात जरी आज साहेबांनी आपल्याला दिले नसतं तर आपली नोकरी वाढलीच नसती, आपण काही करू शकलो नसतो. म्हणून देवाचरणी प्रार्थना करते की असे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने देवाच्या कृपाने आजपर्यंत त्याची तब्येत चांगली आहे आणि अशीच दीर्घ आयुष्य लाभे. आपण माझा स्वागत सत्कार एवढ्या प्रेमाने केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे. जय हिंद, जय भारत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.